नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 फेब्रुवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 51व्या क्रमांकाचा खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, बऱ्याच वेळेला हा प्रश्न या ठिकाणी रिपीट परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मध्य प्रदेश. क्लिअर. आणि यावर्षी या ठिकाणी 51व्या क्रमांकाचा हा फेस्टिवल होता, महोत्सव होता. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल सायन्स डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच दिवशी पर्याय क्रमांक डी 28 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, 2025 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. एम्पॉवरिंग इंडियन यूथ फॉर ग्लोबल लीडरशिप इन सायन्स अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत अशा प्रकारचा विषय आहे, अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. ठीक आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी असतो? तर आज असतो 28 फेब्रुवारीला. क्लिअर. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एनजीओ दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ बांधले जाणार आहे कोठे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफ बांधले जाणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. 1 मे 1960 ला स्थापना झाली आपल्या राज्याची. याच दिवशी गुजरात या राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई. या ठिकाणी 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. दरडोई GDPच्या आधारावर जागतिक बँकेने जाहीर केलेल्या श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 122वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर दरडोई GDPच्या आधारावरती जागतिक बँकेने, वर्ल्ड बँकेने जाहीर केलेल्या श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 122 आहे. स्वाभाविक आहे, पहिला क्रमांक कोणाचा, दुसरा क्रमांक कोणाचा असं विचारलं जाणार. लिहून घ्या. पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, ज्याची GDP जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर 1,41,553 USD एवढी या ठिकाणी GDP आहे. या रँकिंगसह हा पहिल्या क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे लक्झेंबर्ग आणि लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे 122व्या क्रमांकावरती आहे भारत. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
ठीक आहे, तर या श्रीमंत देशांच्या यादीमध्ये भारताचा 122वा क्रमांक आहे. तर बाकीच्या वेगवेगळ्या जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. जागतिक प्रतिभा रँकिंग 2024 मध्ये 58 क्रमांक, ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये 105 क्रमांक, पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये 125 क्रमांक, जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये 176 क्रमांक, जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक 2024 मध्ये 71 क्रमांक, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये 10वा क्रमांक, शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये 23वा क्रमांक, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये 49 क्रमांक, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 मध्ये 96 क्रमांक आणि हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये 85 क्रमांक. ठीक आहे, लक्षात राहील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कार्बन मार्केट्स प्रकृती या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन मार्केट्स प्रकृती या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या. भारतीय कार्बन बाजाराची कार्यपद्धती समजून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि ते कसे सखोल आणि विकसित करता येईल या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेवरती. ठीक आहे, कुठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्लीमध्ये. मग बाकीच्या जे काही वेगवेगळ्या परिषदा होत असतात, समिट्स होत असतात, ते कुठे झाले, त्यांचे नाव काय, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये, ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2024 हैदराबादमध्ये, भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्लीमध्ये, इंडस एक्स समिट 2024 कॅलिफोर्निया या ठिकाणी, क्वाड लीडर समिट 2024 अमेरिकामध्ये आणि क्वाड समिट 2025 भारतामध्ये, आयफा पुरस्कार 2025 जयपूरमध्ये, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट 2025 भारतामध्ये, जैवविविधता शिखर परिषद COP16 कॅली कोलंबिया या ठिकाणी, G7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक नेपल्स इटली या ठिकाणी आणि जागतिक मृदा परिषद 2024 नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, हेरिटेज पाणवटे पुनर्संचयित आणि संरक्षित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत अलीकडेच कोणी सामंजस्य करार केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिस्लेरी इंटरनॅशनल या कंपनीने या ठिकाणी कोणासोबत करार केलेला आहे? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत. कशासाठी? तर हेरिटेज ठिकाणावरील जे काही पाणवटे आहेत ते पुनर्संचयित आणि संरक्षित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत बिस्लेरी इंटरनॅशनलने सामंजस्य करार या ठिकाणी केलेला आहे. पहा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट किती वर्षांनी आयोजित केली जाते मध्य प्रदेशमध्ये? तर प्रत्येकी 2 वर्षाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट आयोजित केली जाते. या ठिकाणी 8व्या क्रमांकाची मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टरची समिटची संस्करणची या ठिकाणी काय आहे? तर या ठिकाणी रँकिंग आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, म्हणजे या वेळेचं संस्करण क्रमांक आहे, रँकिंग नाही, क्रमांक आहे 8व्या क्रमांकाचं. ठीक आहे. दुसरा पॉईंट, सुमारे 60 देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, आघाडीचे भारतीय औद्योगिक घराणे आणि इतर व्यावसायिक गट या परिषदेमध्ये सहभागी झालेले होते. तर पर्याय क्रमांक सी, प्रत्येकी 2 वर्षांनी या ठिकाणी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित केली जाते मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न, अलीकडेच 71व्या क्रमांकाची वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्व्हिसेस यांनी या ठिकाणी 71व्या क्रमांकाची, सर्व्हिसेस म्हणजे सेवा या कॅटेगरीच्या संघाने या ठिकाणी 71व्या क्रमांकाची वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष क्रीडा स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे कबड्डीची. ठीक आहे, हे झालं 2025 बद्दल. 2024चा विजेता कोण होता? तर हरियाणा आणि उपविजेता त्यावेळेस रेल्वे. ठीक आहे, प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल. तर झालेल्या क्रीडा स्पर्धावरती लगेच चर्चा करूया. लिहून घ्या. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 कर्नाटकने, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुषांचं या ठिकाणी एकलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी, याचमध्ये महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी,
अंडर-19 महिला विश्वचषक 2025 भारताने जिंकलं. 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 रड बंगाल टायगर्स यांनी जिंकलं. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 पंकज अडवाणी यांनी जिंकलं. आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन 2025 इंडोनेशियाने. इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड 2025 मोहन बागान सुपर जायंट्सने जिंकलं. आणि 71वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवा म्हणजे सर्व्हिसेसने या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या शहराने सुपर क्लीन लीगमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब या ठिकाणी पटकावलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदोर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, मध्य प्रदेश या राज्यातील इंदोर शहराने सुपर क्लीन लीगमध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब या ठिकाणी पटकावलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. स्वच्छ सर्वेक्षणाची 9वी आवृत्ती जी शहरांच्या स्वच्छतेची स्थिती चांगल्या प्रकारे मोजते. यावेळी सुपर क्लीन लीग लॉन्च करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेल्या शहरांना महत्त्व देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि या सर्वेक्षणामध्ये इंदोरला सलग 7व्या वर्षी हा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा किताब या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये ICG कर्मचाऱ्यांना किती शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान केलेली आहेत? तर पर्याय क्रमांक डी 32 जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ICG कर्मचाऱ्यांना शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने भारताच्या सहकार्याने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर डेन्मार्क या देशाने या ठिकाणी भारताच्या सहकार्याने ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडिया इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, RS-24 यार्स हे कोणत्या देशाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे? RS वरून लक्षात ठेवा, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशिया 24 यार्स नावाचं या ठिकाणी त्यांचं आंतरखंडीय इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर. शेवटचा प्रश्न, आसामच्या बोडोलँड प्रादेशिक प्रदेशामध्ये अलीकडेच कोणत्या धर्माला अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, बाथोइझम. बरोबर. तर आसामच्या बोडोलँड प्रादेशिक प्रदेशामध्ये अलीकडेच बाथोइझम या धर्माला अधिकृत दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? आदित्य कुमार, संतोष गोस्वामी, पंकज अडवाणी की सूरज मेहता? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर.